चांदण्याप्रमाणे चमकणारे माझे मित्र मैत्रिणी, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. स्वतःला सुशिक्षित म्हणणारे आज माणुसकीला काळीमा फासताना आपल्या आजूबाजूला वावरताना दिसत आहे. आजही स्त्रिया देशात सुरक्षित नाही, त्यांच्या अस्तित्वावर घाला घालणारे मोकाटपणे फिरत आहे. पैसा हे सरस्त मान्य कोणत्याही थराला जात आहे. माणुसकी नसलेला अक्कलकोट लोक आपल्या जन्मदात्यांना वृद्धाश्रमात सोडून जात आहे. हे सुशिक्षित लोकांचे रक्षण आहे का? नाही, तर हे अधोगतीचे रक्षण आहे. कोणत्याही राष्ट्राचा नाश करण्यासाठी अनुभव किंवा लांब पल्ल्याच्या मिसाईलची गरज नाही, तर त्यासाठी शिक्षणाचा दर्जा घालवणे आणि विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये फसवणुकीला परवानगी देणे पुरेसे आहे. मग अशा लोकांकडून आपण काय अपेक्षा करावी? मग अशा डॉक्टरांच्या हातून रुग्ण मरतात, मग अशा अभियंत्याच्या हातून इमारती कोसळतात, मग अशा अर्थतज्ञ वैज्ञानिकांच्या हातून पैसा गमावला जातो, मग अशा न्यायाधीशांच्या हातून न्याय गमावला जातो. शिक्षणाचे पतन हे राष्ट्राचे पतन आहे. शिक्षणाचा उत्कर्ष हा राष्ट्राचा उत्कर्ष आहे. नमस्कार, मी वात्सल्य प्राजक्ता गजानन काडे. आज मी तुम्हाला एक महान विचारवंत आणि भारताचे शिल्पकार लोकमान्य टिळक यांचे शैक्षणिक विचार सांगणार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील शिक्षण पद्धती लॉर्ड मॅक्रो धोरणानुसार भारतीयांना राष्ट्रीय तथ्य शिकवण्यात निवृत्ती होती. आपणही आज त्या शिक्षण पद्धतीचा अवलंब करत आहोत. अशा शिक्षण पद्धतीचे दुष्परिणाम टिळकांसारख्या महाविचारवंतांच्या लक्षात आल्याने त्यांनी इंग्रजी शिक्षणाऐवजी राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार केला. टिळकांनी आपल्या शैक्षणिक कार्याची सुरुवात 1 जानेवारी 1880 रोजी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली. त्यानंतर टेक्निकल एज्युकेशन तसेच 1885 मध्ये फर्ग्युसन कॉलेजची सुरुवात केली. भारतीयांची इतिहास सुधारणे आणि भारतीयांना आपली संस्कृती शिकवण्याची ही योजना होती. टिळकांच्या राष्ट्रीय संकल्पनेतले प्रमुख 4 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा धार्मिक शिक्षण, दुसरा मुद्दा प्रादेशिक भाषेचे शिक्षण, तिसरा मुद्दा औद्योगिक शिक्षण, चौथा मुद्दा राजकीय शिक्षण. अशा प्रकारे टिळकांनी धार्मिक शिक्षण, प्रादेशिक शिक्षण, औद्योगिक व राजकीय शिक्षणाचा पुरस्कार केला. देशाचे औद्योगिक, सामाजिक, बौद्धिक वैभव राखणारी तरुण पिढी घडवते तेच खरे राजकीय शिक्षण. मनुष्य स्वभावाने किती चांगला राहिला तरी शिक्षणाने त्याच्या बुद्धीचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होत नाही. अशा टिळकांच्या महान सुविचाराने मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.